खूप जास्त पौष्टिक आणि बऱ्याचशा आजारांवरती गुणकारी अशी एक रानभाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यात आज आपण ही रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय गुणकारी ही रानभाजी आहे। ही भाजी जर तुम्हाला कुठेही मिळाली तर आवर्जून घ्या आणि भाजी बनवून खा, कारण भरपूर सारे आयुर्वेदिक फायदे या भाजीमध्ये आहे। बऱ्याच जणांना अति प्रमाणामध्ये पित्ताचा त्रास होत असतो, त्यांच्यासाठी तर ही उत्तमच आहे। ज्यांना सांधेदुखी, कंबरदुखी किंवा मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूपच फायदेशीर आहे। चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची ही भाजी ते पाहूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करून द्या। आता बऱ्याच जणांना ह्या रानभाजीचं नाव सुद्धा माहीत असेल किंवा काही जणांना माहीत सुद्धा नसेल, तर आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इथे मी सांगते। ही जी रानभाजी आहे हिला ग्रामीण भागामध्ये चिचुरडे असे म्हणतात। तर आता ही जी भाजी आहे बऱ्याच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखत असेल। आता तुमच्याकडे ह्या भाजीला काय नावाने ओळखतात ते मला नक्की कमेंटमध्ये करा। तर ही जी रानभाजी आहे शक्यतो ही आपल्याला ग्रामीण भागातच म्हणजे गावाकडील भागातच बघायला मिळते, शहरी भागामध्ये तितकी ही बघायला मिळत नाही। तर ही मध्यंतरी मी गावी गेलेली असताना येता येता मला दिसली, तेव्हा मी ही घेऊन आली आणि त्याची रेसिपी आज आपण बनवणार आहे। ही जी आहे ना ही आपल्याला एकदम छोटे छोटे जे वांगे असतात ना अगदी सेम तशीच असते दिसायला, किंवा छोटे छोटे जे टोमॅटो असतं अगदी त्याच आकाराची असते। चवीला ही थोडीशी कडवट असते, परंतु ही अतिशय गुणकारी अशी भाजी आहे। यामुळे बरेचसे आजार आपले कमी होणार आहे। त्यामुळे ही कुठेही तुम्हाला मिळाली तर नक्की हिची भाजी तुम्ही बनवून खा। चवीला तर अतिशय भन्नाट लागते। अगदी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल। अगदी छोटे छोटे जे वांगी असतात ना अगदी सेम तसेच असतात, यांना सुद्धा छोटी छोटीशी काटे सुद्धा असतात। तर ही जी भाजी आहे तर मी छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता बरेच जण ही जी भाजी आहे हिचा जो देठ आहे तो काढून टाकतात, परंतु मी हिचा जो देठ आहे तो आपल्याला काढायचा नाही। आपण ही जी भाजी आहे अशीच बनवणार आहे, त्यामुळे ती अजूनच टेस्टी लागणार आहे। अगदी छोटे छोटे वांगे असतात सेम तशीच ही भाजी असते। तर ही आपल्याला शक्यतो ग्रामीण भागातच मिळते, शहरी भागात ही जास्त आपल्याला दिसत नाही। तर आता आपण हिची लगेचच भाजी बनवायला घेऊया। तर ही स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला थोडे थोडे अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये हे चिचुरडे टाकायचे आहे आणि चेचून घ्यायचे आहे, म्हणजे थोडेसे ठेचून घ्यायचे आहे, फोडून घ्यायचे आहे, किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये हे सर्व चिचुरडे घ्यायचे आणि तांब्याने फोडून घ्यायचे आहे। आपल्याला याला अगदी असं बारीक असं आपल्याला पेस्ट करायची नाही, फक्त आपल्याला हे फोडून घ्यायचे आहे। तर सर्व जे चिचुरडे आहे ते आपल्याला सेम पद्धतीने फोडून घ्यायचे आहे। आता बऱ्याच जणांना देठाकडील भाग आवडत नसेल तर त्यांनी तो काढून घेतला तरीही चालेल। ही चिचुरडे बनवण्याची बरीचशी वेगवेगळी पद्धत आहे। काही जण हे जे चिचुरडे आहे हे देठाकडील भाग काढून त्यानंतर हे तव्यावरती छान असे भाजून त्यानंतर चेचून घेतात, त्यानंतर त्याची भाजी बनवतात। परंतु आज आपण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। तर आता हे जे चिचुरडे आहे मी छान असे ठेचून घेतलेले आहे। सर्व चिचुरडे आपल्याला ठेचून घ्यायचे आहे। तर इथे मी सर्व चिचुरडे ठेचून घेतलेले आहे। आता ही जी भाजी आहे ही मला वाट्याप्रमाणे मिळालेली आहे, 10 रुपये वाट्याप्रमाणे याचे मी 3 वाटे आणलेले होते आणि 3 वाट्यांची ही भाजी आपण तयार करणार आहोत। आता घरामध्ये जितकी माणसं असेल तितक्या तुम्ही ही चिचुरडे घेऊन त्याची भाजी बनवू शकता। आता ह्यामध्ये भरपूर सारं काळं पाणी निघणार आहे, त्यामुळे आपल्याला ही 5 मिनिटासाठी अशीच पाण्यामध्ये मुरत ठेवायची आहे। अगदी जसं आपण वांगे पाण्यामध्ये ठेवतो त्यानंतर त्याचा काळपटपणा निघतो, सेम तसेच या चिचुरड्यांचं सुद्धा काळपट पाणी निघणार आहे। त्यामुळे 5 मिनिटासाठी याला पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर जोपर्यंत याचा काळपट पाणी निघते तोपर्यंत हे काढून घ्यायचं आहे। 5 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं। 5 मिनिटानंतर हे जे चिचुरडे आहे छान व्यवस्थित आपण हे स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहे। लगेचच भाजी बनवायला घेऊया। तर त्यासाठी कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तर ही जी भाजी आहे फक्त कांद्यावरती करतात, ह्यामध्ये टोमॅटो वगैरे काहीही घालत नाही, साधी आणि सिंपल ही भाजी आहे। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्यात मी चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरं सोबतच 4 ते 5 लसणाच्या कळ्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत त्याही टाकून घेऊया। तर ही भाजी बनवण्यासाठी शक्यतो कांदा थोडासा जास्त वापरावा, त्यामुळे भाजीला टेस्ट फार छान येते। तर आता हे सर्व जिन्नस काही मिनिटासाठी परतवून घेतलेले आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता, आता तो छान असा बारीक कापून घेतलेला आहे। आता तो सुद्धा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर पुन्हा एकदा सांगते, ह्या भाजीसाठी थोडासा कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे, त्यामुळेच आपली जी भाजी आहे अजूनच टेस्टी होणार आहे। तर मस्त असा कांदासुद्धा आपला मऊ झालेला आहे। जास्त आपल्याला डार्क रंगावरती परतवायचा नाही, फक्त आपल्याला हा कांदा मऊ करून घ्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे, त्यातच आता मी पाव चमचाभर हिंग टाकत आहे।
आणि यातच आपल्याला काही बेसिक मसालेसुद्धा घालायचे आहे. घरातलेच मसाले आपण वापरणार आहोत, सुके मसाले. तर त्यात मी चमचाभर लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा आपल्याला धने जिरे पावडर टाकायची आहे. जास्त काही मसालेसुद्धा आपण ह्यामध्ये घालणार आहोत. अतिशय साध्या आणि सिंपल पद्धतीने ही भाजी आपण बनवत आहोत. मसाले काही मिनिटासाठी परतवून घेतले, त्यानंतर जे चिचुरडे आपण ठेचून घेतलेले होते, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे. यामध्ये सुद्धा अगदी वांग्यामध्ये जशा बारीक बिया असतात, सेम तशाच बिया ह्या चिचुरड्यांमध्ये सुद्धा असतात. तर त्या आपल्याला फेकून न देता त्यासुद्धा आपल्याला ह्या भाजी बनवत असताना वापरायच्या आहे. आता ही जी भाजी आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही. ही फक्त आपण वाफेवर बनवणार आहे. बरेच जण ही भाजी मस्त अशी तव्यावर बनवतात. ती छान अशी कुरकुरीत करून घेतात. ज्याप्रमाणे आपण कारलं तव्यावर बनवतो अगदी तशीच ही भाजीसुद्धा बनवतात. त्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकायचं राहिलेलं होतं, मीठ टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी वाफेवरती शिजवायची आहे. अगदीच आवश्यकता लागली तरच यामध्ये अगदी पाण्याचा थोडासा शिपका घालायचा आणि ही भाजी बनवायची आहे. परंतु ही भाजी बनवत असताना जे आपण झाकण ठेवणार आहोत त्या झाकणाच्या वाफेचं जे पाणी तयार होणार आहे त्या पाण्याच्या वाफेतच ही भाजी शिजवली जाते. जर ही भाजी अगदीच आपल्याला कोरडी वाटल्यासारखी वाटत असेल तर तेव्हाच यामध्ये पाण्याचा वापर करा. आता मध्ये मध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे, भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. 1-1.5 मिनटं झाला की ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्यम गॅसवरती. तर मस्त अशी आपल्याला 5 ते 7 मिनटामध्ये ही भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. मी अतिशय साधी सिंपल अशी ही भाजी आहे. भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. भरपूर सारे आयुर्वेदिक फायदे ह्या भाजीचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर कुठेही भाजी मिळाली तर नक्की ही भाजी तुम्ही आवर्जून खा. कारण ज्यांना पित्ताचा जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर त्यांनी ही भाजी नक्की खावी. ही भाजी थोडीशी चवीला कडवट असल्यामुळे पित्ताचा त्रास नक्कीच कमी होतो. किंवा ज्यांना सांधेदुखीचा, कंबरदुखीचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही अगदी गुणकारी अशी ही भाजी आहे. मधुमेहाचा ज्यांना त्रास असेल त्यांनासुद्धा ही भाजी अगदी गुणकारी अशी आहे. तर कुठेही तुम्हाला ही भाजी मिळाली तर नक्की बनवून खा. कारण भरपूर सारे आयुर्वेदिक फायदे या भाजीमध्ये आहे आणि ही शक्यतो ग्रामीण भागातच मिळते. त्यामुळे तुम्ही जर रस्त्याने कधी जाताना ही भाजी तुम्हाला मिळाली तर नक्की घ्या आणि बनवून खा. तर मस्त आपली ही भाजी चिचुरड्याची तयार झालेली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मस्त अशी चपातीबरोबर ही भाजी आपण सर्व करणार आहोत. तर आपली ही साधारणतः 3 ते 4 जणांची भाजी इथे तयार झालेली आहे. कारण ही दिसताना जरी थोडी दिसत असली तरी ही भरपूर ही भाजी तयार होते. तर आता ही एका ताटामध्ये काढून घेऊया. चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, कशाही सोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अतिशय मस्त ही टेस्टी ही भाजी तयार झालेली आहे. आमच्याकडील भागात या भाजीला चिचुरड्याची भाजी असे म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला कुठच्या नावाने ओळखतात ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. शक्यतो ही भाजी आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यातच आपल्याला ही दिसते. तर मग कशी वाटली ही चिचुरड्याच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आता रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूची जी बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.